जगाला शांतीचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धम्म हा सर्व मानवजातीचे कल्याण करणारा असून आज जगाला बुद्ध हा भारतानेच दिला असून भारत ही बुद्धांची भूमी असल्याचं प्रतिपादन थायलंड येथील भदंत फ्रा पट्टरघुन कृदांग यांनी मांडाखळी येथील धम्मध्वज प्रतिष्ठापना कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त तालुक्यातील इंद्रायणी माळलगतच्या मांडाखळी परिसरात 8 जानेवारी रोजी थायलंड येथील भदंत यांच्या हस्ते 50 फूट उंचीच्या ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं. जागतिक धम्मध्वज दिनाचं औचित्य साधून आश्रय सेवाभावी संस्था आणि गगन मलिक फाउंडेशन यांच्या वतीनं परभणीच्या इंद्रायणीचा माळ परिसरातील नियोजित सुवर्ण बुद्धविहार निर्माणाधीन परिसरात जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त आज 50 फूट उंचीच्या धम्मध्वजाचं अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर भदंत उपगुप्त महाथेरो तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर गगन मलिक, भदंत मुदितानंद थेरो, भदंत मोग्गालायन, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला विटेकर, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, कुणाल कांबळे, गौतम मुंडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी मांडाखळी येथील इंद्रायणी माळाच्या परिसरातील 10 एकर जमिनीवरील नियोजित सुवर्ण बुद्धविहार निर्मितीचा संकल्प असल्याचं सांगितलंय. तसेच ही जागा बौद्ध उपासक उपासिकांची असल्याने प्रत्येकाने या ठिकाणी आपले योगदान देण्याचं आवाहन देखील त्यांनी केलं. भारतातील बौद्ध धम्म चळवळीला गतिमान करण्यासाठी थायलंड येथील बौद्ध भिक्खूंचे सहकार्य करणार असल्याची ग्वाही यावेळी भदंत फ्रा पट्टरघुन कृदांग यांनी दिली. यावेळी उपस्थित उपासक उपासिकांना त्रिशरण पंचशील देण्यात आलं. तसेच सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय वाकोडे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. परभणी शहरापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या मांडाखळी येथील इंद्रायणी माळाच्या परिसरात 10 एकर जमिनीवर भव्य दिव्य सुवर्ण बुद्धविहार करण्याचा संकल्प डॉक्टर गगन मलिक आणि डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी केला. या ठिकाणी विपश्यना केंद्र, भिक्खू प्रशिक्षण केंद्राची निर्मिती करण्यात येणार असून वृद्ध भिक्खूंच्या निवासाची देखील सोय करण्यात येणार आहे. यावर्षी जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त 50 फूट उंचीच्या धम्मध्वजाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यानंतर दरवर्षी 8 जानेवारी रोजी जागतिक धम्मध्वज दिनानिमित्त या ठिकाणी आंतरराष्ट्रीय बौद्ध धम्म परिषद घेणार असल्याची घोषणा डॉक्टर सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी यावेळी केली.